श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा. समास 3रा. शिष्य लक्षण. उर्वरित भाग 3. त्याचप्रमाणे जे लोक इंद्रिय सुखापुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे? ते नुसता वाचाळपणा करतात, नुसते शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात. असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले, हलक्यातील हलके, हीन, अविवेकी, दुष्ट, दुर्जन, खळ आणि खोटे असतात. येथे प्रश्न असा येतो की या असत शिष्यांची वाट काय? यांना सत्शिष्य बनवण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे. पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूच्या कृपाबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो. असे जे पापमय शिष्य असतात, फार दिवस दोषरूप जीवन जगल्याने ज्यांचे दोष अतिशय घट्टपणे मनाला बसलेले असतात, त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर तेच प्रायश्चित्त होते. अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मल जळून जातात आणि अंतःकरण निर्मल होऊन जाते. त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे, त्यांना प्रसन्न करावे, त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे. ज्याच्याकडून गुरुद्रोह घडतो, म्हणजे जो गुरुचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो, तो कायमचा नरकात पडतो. सद्गुरूंना प्रसन्न करण्याखेरीज द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही. पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला, सद्गुरूला पुन्हा शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून कृपा करून घेतली की सत्शिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथपर्यंत बरेच शिष्य मजल मारतात, पण पुढे सद्गुरूंना चिकटून राहून त्यांनी सांगितलेले साधन करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशान वैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात. शिष्य वाया जातो, त्याला परमार्थ साधत नाही. एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरूंपुढे लोटांगण घालतो, पण त्याची ती मनाची स्थिती स्मशान वैराग्याप्रमाणे फार काळ टिकत नाही. अर्थात अशा तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही. अगदी थोडा वेळ टिकणारी भावना आणून सद्गुरूंकडून मंत्र घेतला, त्या मंत्रापुरते तात्पुरते शिष्यत्व पत्करलेले, अशा रीतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थ साधणार नाही. अशा शिष्याला लोकात थाट करायला शब्दज्ञान पुष्कळ येते. तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्ट तर्कवादी बनतो. परमार्थाचे सोंग करण्यासाठी घटकेत तो देवाचे प्रेम आल्याचे दाखवून रडतो, घटकेत गडाबडा लोळतो, घटकेत अंगी वैराग्य संचारलेले दाखवतो, पण घटकेत आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकारीपणा व्यक्त करतो. घटकेत अत्यंत श्रद्धावान दिसतो, पण लगेच दुसऱ्या घटकेला अविश्वासाने उलटून तंटा करायला तयार होतो. अशी वेड लागलेल्या माणसांसारखी अनेक सोंगे तो करतो. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ती, तिरस्कार असे अनेक दुष्ट विकार त्याच्या हृदयात भरपूर प्रमाणात आढळतात. अहंकार, देहसुखाची आवड, अनाचार, इंद्रिय भोगाची लालसा, संसाराचे प्रेम आणि प्रपंचाचा कंटाळा या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतःकरणात वास करतात. तो काम करण्यात दिरंगाई करतो. तो कृतघ्न, पापी, कुकर्मी म्हणजे भ्रष्ट कर्मे करणारा, भलतेच तर्क करणारा आणि प्रत्येक गोष्टीत संशय काढणारा असतो. तसाच तो अभक्त म्हणजे भक्तिहीन, भावहीन, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातकी, हृदयशून्य म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव नसणारा, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर,
अविचारी आणि संशयाला घट्ट चिकटून राहणारा असा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वाईट बुद्धी, वाईट वृत्ती, वाईट वासना, कोती किंवा हलकी बुद्धी आणि इंद्रिय सुखाची इच्छा या सगळ्या परमार्थाला घातक असणाऱ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये वास करतात. त्याला भारी हाव असते. तो मत्सराने भरलेला असतो. तिरस्कारापायी तो दुसऱ्यांची निंदा अगदी मनापासून करतो. ज्ञानाच्या व देहाच्या अभिमानाने तो उर्मटपणे वागतो. वर वर्णन केलेले देहबुद्धीचे सगळे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी आढळतात. परमार्थ साधण्यास अयोग्य असणाऱ्या प्रापंचिकांचे वर्णन यापुढे दिले आहे. हे सगळे सुटल्या वाचून परमार्थ हाती लागत नाही असे स्पष्टपणे दाखवण्याचा हेतू आहे. ज्याला आपली तहान व भूक आवरत नाही, झोप आलेली आवरत नाही, ज्याच्या मनातील मुलाबाळांची व बायकोची चिंता कमीच होत नाही आणि जो भ्रमाने व्यापलेला आहे, अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. जो भरमसाठ शब्दज्ञान बोलतो पण ज्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नाही व धारिष्ट नाही आणि जो साधनाचा मार्ग धरीत नाही, त्याला भगवंत जोडत नाही. ज्याच्यापाशी भक्ती, विरक्ती, शांती, चांगली वृत्ती, लीनता, इंद्रिय दमन, कृपा, दया आणि तृप्ती यापैकी काहीच नाही, तसेच ज्याच्यापाशी भगवंताकडे वळणारी बुद्धी नाही, त्याला भगवंत भेटत नाही. शरीराचे कष्ट करण्यास ज्याची प्रकृती योग्य नाही, धर्माच्या बाबतीत तो अतिशय कंजूस असतो, ज्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही आणि ज्याचे अंतःकरण अति कठोर आहे, अशा माणसाला परमार्थ साधत नाही. जो लोकांशी सरळ वागत नाही, जो सज्जनांना आवडत नाही, जो रात्रंदिवस दुसऱ्याचे उणे पाहत राहतो, जो सदा सर्व काळ खोटेपणाने वागतो, थापा मारतो, ज्याचे बोलणे मायावी व लपवालपीचे असते, ज्याच्या विचारात व आचारात मेळ नाही आणि ज्याचे कोणतेच बोलणे खरे नाही, अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. विंचू व इतर विषारी प्राणी कोणालाही दंश करण्यास सतत तयार असतात. त्याप्रमाणे वाईट शब्द बोलून जो सगळ्यांच्या अंतःकरणात जखमा करतो, दुसऱ्याला दुःख द्यायला जो केव्हाही मनापासून तयार असतो, जो स्वतःचे अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्यांना त्यांच्या दोषाबद्दल कठीण शब्द बोलतो, ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते जो खोटेपणाने त्यांच्यावर लादतो. ज्याप्रमाणे एखादा दुराचारी क्रूर माणूस दुसऱ्याच्या दुःखाने विरघळत नाही, त्याचप्रमाणे जो स्वतः अंतःकरणात पापमय असतो परंतु दुसऱ्याच्या हातून काही पाप घडले तर त्याला त्याची कीव येत नाही, अशा माणसाला भगवंत भेटत नाही. दुष्ट माणसाला दुसऱ्याचे दुःख कळत नाही. दुःखी असलेल्या माणसाला तो अधिक दुःख देतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे कष्ट पाहून दुर्जनांच्या मनाला उलट आनंद वाटतो. अशाला भगवंत मिळत नाही. दुर्जन माणूस स्वतःच्या दुःखाने मनात कष्टी असतोच, पण दुसऱ्याचे दुःख पाहून तो हसतो, त्याला बरे वाटते. अशा माणसाला अखेर यमपुरीत जावे लागते व तेथे यमराजाचे दूत त्याला मार देतात. असो, असे जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांची बुद्धी भगवंताकडे वळत नाही. देहाचा अंतकाळ आला म्हणजे त्यांची गात्रे अगदी क्षीण होतात आणि अगदी जवळचे नातेवाईक दूर होतात. त्यावेळी त्यांना आपल्या वाईट कर्मांची जाणीव होते. जे सत्शिष्य असतात ते वरील अवगुण कटाक्षाने टाळतात. संसारामध्ये सुख नाही असा अनुभव येऊन सुद्धा पडत मूर्ख प्रपंचाच्या नादी लागतात. भगवंताला सर्वस्वी विसरतात. असो, वर सांगितलेले अवगुण ज्याच्यामध्ये नाहीत असे सत्शिष्य निराळेच असतात. त्यांची श्रद्धा घट्ट असते, त्यांचा भाव शुद्ध असतो, त्यामुळे त्यांना आत्मज्ञान होते आणि मग आत्मानंदाची मजा ते भोगतात. ज्यांच्या मनात संशयवृत्ती जागी असते,
कुळाचा अभिमान ज्यांच्या मागे जडलेला असतो, अशी माणसे प्रपंचाच्या नादाने दुःखी कष्टी व निराश होतात. ज्या प्रपंचाच्या संगतीने दुःख झाले त्या प्रपंचालाच मनाने पुन्हा घट्ट धरून ठेवले तर तो पुन्हा दुःखच देणार हे निश्चित होय. संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळाले असे आजपर्यंत कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही. हे माहीत असून जे प्रपंचात गुंततात ते स्वतःचे नुकसान करून घेतात, स्वतःच आपले दुःख निर्माण करतात. संसारामध्ये सुख मागणारी माणसे मंदबुद्धीची किंवा मूर्ख असतात. पडत मूर्ख जाणून बुजून संसारातील दुःखाकडे डोळेझाक करतात. प्रपंच करायला काहीच हरकत नाही, तो खुशाल करावा, परंतु त्याचबरोबर थोडा परमार्थ देखील वाढवावा. परमार्थ अगदीच बुडवावा हे काही योग्य नाही. मागील 2 समासांमध्ये गुरु शिष्यांच्या लक्षणांचे विवेचन व वर्णन केले. आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगतो. समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.